आणि आता थेट जाऊयात प्रहार संघटनेचं नागपुरात देखील आंदोलन सुरू आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, नागपुरात प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। अनेक मागण्यांसाठी सध्या प्रहार संघटनेचे आंदोलन सुरू आहे। राज्यभरात हे आंदोलन सुरू आहे आणि आता नागपुरात देखील त्याचे पडसाद उमटत आहेत। कर्जमाफी जो फडणवीस साहब ने आने वाले गए विधानसभा में जो आश्वासन दिया था कि हम सत्ता में आते ही किसानों की कर्जमाफी करेंगे, उसी आश्वासन की पूर्तता करने के लिए हम आंदोलन पे गए। 6 महीने से आए हैं, 6 महीने से हम आंदोलन कर रहे हैं। मशाल आंदोलन, आंदोलन, रक्तदान आंदोलन सब करके हम आज यहाँ पे पहुंचे हैं। आने वाले समय में जल्दी से जल्दी आपको रिजल्ट दिखाएंगे प्रहार के लोग। ज्या पद्धतीने इथे दृश्य आपण पाहतोय गुडलक चौकातली, पुण्यातल्या गुडलक चौकातली दृश्य आहे। पुण्यात सुद्धा प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे। आताच आपण दृश्य पाहिली, नागपुरातली ती दृश्य होती आणि इथे सुद्धा पुण्यात सुद्धा गुडलक चौकात प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना ही आक्रमक झाली आहे। बच्चू कडू यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे आणि आता प्रहार संघटनेचं हे पुण्यात आंदोलन सुरू असलेलं आपण दृश्य पाहतोय। प्रहार संघटना ही राज्यभरात चक्काजाम आंदोलन करते। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी विदर्भात पदयात्रा देखील काढली आहे आणि त्याचवेळी त्यांनी आता आंदोलनाची दिशा ठरवली आणि आता चक्काजाम आंदोलन हे राज्यभरात सुरू होतं आणि त्यासाठीच ही प्रहार संघटना आक्रमक होताना दिसते। तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी 8 जून पासूनच आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आंदोलन हे स्थगित केलं आणि आता पुन्हा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आता आक्रमक झाली आहे। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार असं आधीच बच्चू कडू यांनी सांगितलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय पुण्यात देखील प्रहार संघटनेचं हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातील गुडलक चौकात प्रहार संघटनेचं हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सध्या आंदोलन सुरू आहे। घोषणाबाजी केली जाते आहे। प्रहार संघटना ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक होताना पाहायला मिळते आहे। हॅलो, ओके, अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रेवती, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? नक्कीच दीपाली, आपण जसं या दृश्यांमध्ये बघू शकतो की प्रहार संघटनेने जे आंदोलन करत आहे, राज्यव्यापी आंदोलन आहे, त्यासोबतच पुण्यात देखील करत आहे। आता आपण बघू शकतो या दृश्यांमधनं की त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। इकडनं एकही गाडी ते जाऊ देत नाही। आपण जर बघू शकतोय की पूर्ण फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता हा इथे वाहतूक कोंडी झालेली आहे। इकडे फक्त ॲम्ब्युलन्स जाण्यापुरती त्यांनी जागा ठेवलेली होती। आता आपण इथे बघू शकतोय की त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत, जर ते पूर्ण झालं नाही तर एकही गाडी जाऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमका काय त्यांच्या मागण्या आहेत। दादा, मागण्या सांगा। हा सांगा। घरकुल मिळालं पाहिजे, दिव्यांगांना 6,000 रुपये मिळालं पाहिजे आणि ना कर्जमाफी शेतकऱ्यांचा कोरा सातबारा कोरा झाला पाहिजे, यासाठी आम्ही लढत आहे। आणि आज ना आम्ही आंदोलन करतो, कुणासाठी करतो? सरकार या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय, पालकमंत्र्याचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय, नालायक सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय।
आता आपण बघू शकतोय की पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता तो शेतकऱ्यांचं पूर्ण सातारा. वाहतूक कोंडी